अनेक वर्षांपासून महिलांचा हा प्रश्न भिसत पडला असताना एक मोठा प्रश्न महाराष्ट्रासमोर आहे, आपल्या सगळ्यांसमोर आहे। आषाढी वारीवर कोरोनाचं संकट आहे। आता चांगलंच गडद होतंय, कारण माळशिरसच्या वेळापूर तालुक्यामध्ये कोरोनाचा नवा रुग्ण आता आढळून आलेला आहे। त्यामुळे माळशिरस तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता 4 पर्यंत गेलेली आहे। आषाढी अगदी तोंडावर आली आहे आणि याच वेळी आता कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते। तेव्हा आषाढी वारीवर त्याचा परिणाम होईल का हा प्रश्न आहे। आता त्याचमुळे नागरिकांना आणि वारकऱ्यांना काळजी घ्यायचं आवाहन इथल्या जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे। नागरिकांना मास्क वापरायचा आहे आणि वारीला येताना काळजी घ्यायची आहे। देशभरामध्ये कोरोना संसर्गामध्ये वाढ झालेली आहे। आता महाराष्ट्रात सुद्धा रुग्णांमध्ये वाढ कायम आहे। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत। या सूचनांच्या कार्यवाहीसाठी राज्याच्या आरोग्य विभागाने पाऊल उचलल्याचं पाहायला मिळतंय। वृद्ध, सहव्याधीग्रस्त आणि रोगप्रतिकारक शक्ती ज्यांची कमी आहे त्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, मास्क वापरावा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। आता याचबरोबर आरोग्य यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घ्यायलाही सुरुवात केलेली आहे। वृद्ध आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांनी मास्क वापरा, सरकारने सूचना केलेल्या आहेत। श्वसन विकारांच्या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवा, त्यांचं सर्वेक्षण करा असंही म्हटलंय। आपल्या कुटुंबातल्या लोकांची काळजी घ्यायची आहे। पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने विषाणूचा प्रकार ओळखण्यासाठी तपासणीसाठी पाठवा असंही म्हटलं गेलंय। राज्यभरात रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेण्याचे निर्देश सुद्धा सरकारने दिलेले आहेत। ऑक्सिजन, पीपीई किट, व्हेंटिलेटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवा असंही म्हटलंय।